शेळीपालनबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे काही क्वेश्चन्स किंवा कमेंट्स असतील तर व्हिडिओच्या शेवटी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आपण आलेलो आहे आपल्या शेळीपालन शेडमध्ये. रोजच्या नेहमीप्रमाणे आपलं शेड वगैरे क्लीन झालेलं आहे. हे जे काही तुम्हाला कॅरेट्स दिसत आहेत ते खताचे आहेत. त्याच्यानंतर हे जो काही गव्हाणे दिसत आहे तर हे शेळ्यांना चारा टाकण्यासाठी ठेवलेली जागा आहे. तर इथेच आपण सकाळी गहू, मका किंवा दुसरा सुका चारा वगैरे शेळ्यांना दिलेला आहे. तर सुक्या चाऱ्यामध्ये सध्या आपल्याला भुसा वगैरे काय मिळाला नव्हता, त्यामुळे आपण आंब्याचा पाला ठेवलेला आहे. एकदम शेळ्या आवडीने खातात. आणि त्यासोबतच आपल्याकडे ही ज्वारी वगैरे किंवा कडबा असेल त्याची वैरण ठेवलेली आहे. तसेच ऐन पावसाळ्यात कधी कधी लाईट जाते, कुट्टी करता येत नाही, त्यामुळे आपण असा सुका चारा इथे साठवून ठेवलेला आहे. तर आत्ता थोड्या वेळात सकाळी एवढा सुका चारा टाकल्यानंतर थोड्या वेळानंतर आपल्याला परत इथे आपण जी काही कुट्टी केलेली आहे ती आपण थोड्या वेळात करणार आहोत. तर इथे दिसेल तर आपण या गाड्यावरती कुट्टी वगैरे आणलेली आहे. तर ही कुट्टी वगैरे टाकायची आहे आणि हे जे काही गवत आहे ते आपण दुपारी 1-2-3 वाजता टाकत असतो. तर अशा प्रकारे शेडमध्ये सगळ्यांचं नियोजन आहे सकाळच्या वेळेचं. पाठीवर तिथे 2 टाकायचं. हे जे तुम्ही बघत आहात हे नेपियर गवत आहे किंवा इतर भाषेत याला गिनीगोली म्हणतात किंवा दुधी गवत. तर शेळीपालन चारा किंवा तुमच्याकडे गाई दूध व्यवसाय असेल तर त्याच्यासाठी हा बेस्ट चारा म्हणून वापरला जातो. रोजच्या रोज तुम्ही ह्या वैरणीमध्ये पशुखाद्य म्हणून टाकू शकता. ह्याची वाढ वगैरे खूप झपाट्याने होते आणि याचं जर मार्केटमध्ये बेना आणायला गेला तर तुम्हाला याची किंमत ही कॉस्टली होऊ शकते. जर कोणाला हे नेपियर गवत वगैरे घ्यायचं असेल तर आपण कमेंटमध्ये सांगू शकता. आणि याचे खास वैशिष्ट्य म्हणजे एकदा हे कट करेपर्यंत लगेचच ह्याची दुसरी वाढ होते आणि याला तुम्ही लेंडी खत किंवा शेणखत जरी टाकलं तरी त्याच्यावरही ह्याची वाढ होण्यासाठी तेवढं पुरेसं आहे. मित्रांनो, आपल्याला एका बांधवाने क्वेश्चन विचारला होता की शेळीपालन करावे की कुक्कुटपालन. तर आता ह्या 2 गोष्टी ज्याच्या त्याच्या सोयीने डिपेंड करतात. जर तुमच्याकडे कुक्कुटपालन किंवा पोल्ट्री फार्म करायचं असेल तर तुमच्याकडे फक्त एक ठराविक थोडी जागा असेल आणि शेती नसेल तर चालतं. कंपनी वगैरे तुम्हाला सर्व फीड्स वगैरे प्रोव्हाइड करते. तुम्हाला कोंबड्यांची किंवा पिल्लांची व्यवस्थित काळजी घ्यायची असते आणि त्याच्यानंतर ठराविक डेजनंतर 45 किंवा 50 डेजनंतर ती कंपनी तुमचा लॉट घेऊन जाते. तर पर पक्षानुसार तुम्हाला तिथे काय प्रॉफिट वगैरे मिळतं. परंतु एका मित्राचं असं मत आलं की त्याच्याकडे अगोदर पोल्ट्री फार्म वगैरे होता आणि त्याने काही दिवस तो चालवला, परंतु त्याच्यानंतर त्यांना असं जाणवलं की जर ते कोंबड्या कंपनी घेत असेल तरच ते प्रॉफिटमध्ये राहतं, अन्यथा तुम्हाला तिथे लॉसमध्ये जावं लागतं. त्यामुळे तो म्हणाला की जरी तुमच्याकडे तेवढ्या कोंबड्या सांभाळण्याऐवजी तुम्ही एक छोट्या शेळ्यापासून सुरुवात केली तर ते नेहमी फायदेशीर ठरतं. आता दुसरी बाजू बघूया, जे शेळीपालन करत आहेत तर त्यांचंही प्रॉफिट राहतं, पण त्यांच्या दुसऱ्या अशा गोष्टी आहेत की शेळीपालन करताना जसं तुम्हाला प्रॉफिट होतं तशाच बऱ्याच गोष्टींचा तोटाही होतं. जसं की काही वेळा शेळीला एकच पिल्लू होतं किंवा समजा 2-3 पिल्लं झाले तर त्यातील 1-2 पिल्लं मृत्यू पावतात किंवा जो 4 किंवा 5 महिन्यामध्ये विकण्यासाठी एक क्वालिटी माल तयार होतो तो कधी कधी तयार होत नाही. ते पिल्लं असेच मरतुकडे वगैरे राहतात, म्हणजे त्याची क्वालिटी तयार होत नाही. मग त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही ते मार्केटमध्ये विकायला घेऊन जाता त्यावेळेस तुम्हाला ते लॉसला एक सहन करावं लागतं. तसेच शेळीपालन करता येत तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्याकडे चारा असणं खूप गरजेचं आहे, शेत असणं खूप गरजेचं आहे.
ते नसेल तर तुम्हाला बऱ्यापैकी ह्या गोष्टी बाहेरून विकत आणाव्या लागतात. जरी तुम्ही विकत आणलं तरी ते परवडू शकतं, परंतु जो काही तुमच्या खिस्सा गरम होणार असतो किंवा प्रॉफिट मिळणार असतो तो बराचसा हिस्सा जो मी त्या बाहेरच्या गोष्टीमध्ये टाकतो आणि ॲट द एंड मग कधी असं वाटतं की आपण हे न केलेलं बरं. त्यामुळे तुमचं स्वतः शेत असेल, त्या शेतमध्येच वैरण वगैरे केली, चारा वगैरे केला, घरच्या घरी जर तुम्ही प्रॉपरली नियोजन करणार असाल तरच ह्याच्यामध्ये या आणि तुम्ही कुठलीही गोष्ट करा, बिझनेस करा, याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्व गोष्टी समजून घ्या आणि मगच त्याच्यामध्ये उडी घ्या, तरच तुम्हाला एक प्रॉफिट मिळेल आणि सर्व काही गोष्टी कळतील. तर तुमच्या इथं या पेजवरती तुमचे डाऊट्स किंवा काही तुमचे आयडिया असतील तर सांगा आणि तुमचे अनुभव इथे एक्झॅक्टली सांगा.